पक्ष सोडणाऱ्यांना शरद पवारांनी फटकारलंय। अनेकांना पक्षात मोठी जबाबदारी दिली, मंत्री केलं, पद दिली, मोठं केलं। मात्र माझ्या मुलीकडे कर्तृत्व आणि नेतृत्व असूनही तिला बाजूला ठेवलं। एवढं करूनही राष्ट्रवादी पक्षाला सोडून अनेक लोक बाजूला गेले। राज्यातील जनता अशा लोकांना मतपेटीतूनच बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा परखड शब्दात पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता पक्ष सोडणाऱ्यांना फटकारलंय। महिला घ्यायची मंत्री मंडळात ही संधी आली दोनदा। त्यावेळेला हिंगोलीचे सूर्यकांत पाटील यांचं नाव मी घेतलं, त्यांना मंत्री केलं कदाचित तुम्हाला माहीत असेल। आणखी नाही दुसरी महिला घ्यायची प्रसंगाला तर शर्मा म्हणून एक नेते होते, सरकारी होते, त्यांच्या मुलीला आपण मंत्री केलं, त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पण वेळ प्रसंगी कर्तृत्व असताना सुद्धा स्वतःच्या मुलीला बाजून ठेवलं, पण कार्यकर्त्यांना संधी दिली, अनेकांना संधी दिली असताना आणि तो पक्ष पुन्हा द्यायचा हा निकाल सगळ्यांनी घेतल्यानंतर काही लोक बाजूला जातात। इतकंच योग्य आहे याचा विचार सामान्य माणूस करेल, आणि मला खात्री आहे की सामान्य माणूस ज्यावेळी मत टाकायला जाईल, वचन द्यावे, त्यावेळी त्याचा विचार करेल। तर मतपेटीतून जनता निर्णय घेईल पक्ष सोडणाऱ्यांबद्दल, असं एकीकडे शरद पवार म्हणतात।